बातमी आहे पुसदवरून. पूस नदीवरील पुलाच्या बांधकामातील कथित अनियमितता प्रकरण आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दरबारी. रुपये 14.91 कोटी खर्चाचा प्रकल्प. वर्क ऑर्डर नंबर 5663/TC अंतर्गत 5 ऑगस्ट 2025 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते, पण फेब्रुवारी 2026 पर्यंत काम अपूर्णच का? यामध्ये भाजपा जिल्हा पदाधिकारी रविभाऊ ज्ञानचंदाणी, जिल्हा उपाध्यक्ष दीपक सिंह परिहार, जिल्हा सरचिटणीस ॲडव्होकेट विश्वास भवरे, जिल्हा कार्यालय प्रमुख अश्विन जयस्वाल, उत्तर भारतीय आघाडी जिल्हाध्यक्ष यांनी मुख्यमंत्री व संबंधित विभागांकडे निवेदन सादर केले. उपाध्यक्षांच्या मागण्या आहेत: उच्चस्तरीय निष्पक्ष चौकशी, दोषी कंत्राटदाराला तात्काळ ब्लॅकलिस्ट करणे, स्पर्धात्मक टेंडर न झाल्याने शासनाचा आर्थिक नुकसान झाल्याचा दावा. नमस्कार, मी रवी ज्ञानचंदानी, भारतीय जनता पार्टीचा जिल्हा उपाध्यक्ष. माझे सहकारी विश्वासजी भवरे, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, व दीपकजी परिहार, जिल्हा सरचिटणीस भारतीय जनता पार्टी, व अश्विनजी जयस्वाल, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते. आज आम्ही एक गौप्यस्फोट करायला इथं आलेलो आहे. आपल्याला माहीतच आहे की आज महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे व महायुतीचं सरकार अत्यंत विकासनशील विचाराचं सरकार आहे. कामं आहेत त्याच्यामध्ये, त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध शासनाकडून वेळोवेळी केला जातो. पुसद ते डिग्रस या महामार्गावर पूस नदीवर एक 15 कोटी रुपयाचा पुलाचं टेंडर एक साधारणतः 1.5 वर्षापूर्वी काढण्यात आला होता व या कामाच्या संदर्भात अनेक प्रकारच्या तक्रारी व अपघात झाल्याच्या अनेक बातम्या समाज माध्यमांवर दिसून आल्या व याची शहानिशा करण्यासाठी आम्ही सर्वजण प्रत्यक्ष त्याची पाहणी केली. त्याच्यामध्ये आम्हाला अनेक प्रकारचे अनागोंदी कारभार आढळून आले, ज्याच्यामध्ये मुख्यतः त्या जे पुलाचं काम सुरू आहे त्याच्यामध्ये पुलाला 2 भागामध्ये विभागित केलेला आहे. अर्धवट पूल हा तोडून काढलेला आहे व त्यावर पुलाचं काम सुरू आहे व उर्वरित जे अर्धवट पूल आहे जे आज दळणवळणसाठी खुल्ला आहे त्याची कुठल्याही प्रकारची डागडुगी न करता व त्याला थोडंसं दुरुस्त न करता आज ते दळणवळणसाठी सुरू आहे. त्यामुळं त्याच्यावरून जे ये जा करणारे लोक आहेत त्यांच्या जीवितवाला धोका आहे. सोबतच तिथं कामाची पाहणी केले असता त्या ठिकाणी काम करणारे जे कर्मचारी आहेत त्यांच्या सुरक्षा संदर्भात कुठल्याही प्रकारचा निकष किंवा नियम याला धाब्यावर ठेवून काम सुरू आहे. सोबतच जे नागरिक त्या पुलावरून ये जा करतात त्यांच्या सुरक्षेच्या संदर्भात कुठल्याही प्रकारचे तिथं फलक लावण्यात आलेले नाही आहे, रिफ्लेक्टर नाही आहे, रात्रीच्या टाईमला तिथं लाईट नसतो, अंधार असतो व अशा प्रकारच्या रस्त्यावर ये जा करणाऱ्या लोकांसोबत अपघात झाल्यास याचा जबाबदार कोण राहणार आहे, हे एक मोठा महत्त्वाचा मुद्दा आहे. सोबतच या पुलाचं काम सुरू असताना या पुलाच्या कामात वापरलेले जे साहित्य आहेत, सिमेंट आहे, रेती आहे, गिट्टी आहे किंवा लोखंड आहे, आमच्या निदर्शनास आलं की तिथं गजबांधी सुरू होती ज्या दिवशी आम्ही गेलो होतो. तर आमच्याकडं पुरावे आहेत, फोटो व्हिडिओज आहेत, त्याच्यामध्ये स्पष्टपणे दिसून येते की सगळे जंगाटलेले गज त्या ठिकाणी वापरल्या जात आहे आणि निकृष्ट दर्जाचं काम केलं जात आहे, ज्यामुळं उद्या हे पूल किती वर्ष टिकेल याबाबत साशंकता व्यक्त केल्या जात आहे व शासनाच्या निधीचा अपव्यय होत आहे हे निदर्शनास येत आहे. सोबतच या पुलाचा जे वर्क ऑर्डर आहे ते 9 ऑक्टोबर 2024 रोजी काढण्यात आला होता व याला पूर्ण करण्यासाठी 1 वर्षाचा कालावधी देण्यात आला होता. हा कालावधी लोटूनही साधारणतः 6 महिने झालेले आहे, पण त्याच्यानंतरही काम 50%, 60%, 70% जरी पूर्ण झाला असता तर हे समजण्यासारखी बाब होती. परंतु काम माझ्या मते तरी 30-35% वर कंप्लीट झालेलं नाही आहे व या संत गतीने सुरू असलेला काम कधी पूर्ण होणार आहे व या कामाला एक्सटेन्शन किंवा वेळेची काही मर्यादा शासनाने ठरवलेली आहे किंवा जे एक्सटेन्शन दिलेलं आहे ते कोण्या निकषावर दिलेला आहे किंवा या संबंधाने जे कंत्राटदार आहे त्याच्यावर काही नोटीस बजावल्या गेल्या आहेत का, त्यांना काही वेळेची मर्यादा लादून देण्यात आलेली आहे का, याबाबत आम्ही अधिकाऱ्यांकडून जे माहिती घेतली तर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं
अशी माहिती मिळाली नाही की त्यांना एक्सटेन्शन कसं काय देण्यात आलेलं आहे किंवा वेळेची मर्यादा काही ठरवून दिलेली आहे. सोबतच या कामाचा आम्ही वर्क ऑर्डर किंवा टेंडर पाहिले असता हा टेंडर फक्त 0.5% न बिलो गेलेला आहे. म्हणजे एक 15 कोटी रुपयाचा काम फक्त 7.5 लाख रुपये बिलोनं जातो. म्हणजे याचा अर्थ की हा शासनाचा जे निधी आहे त्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. इतक्या मोठ्या कामामध्ये कॉम्पिटिशन व्हायला पाहिजे होती आणि हा टेंडर व्यवस्थित मॅनेज केला गेलेला आहे असं दबक्या आवाजात पत्रकारांमध्ये आणि जनतेमध्ये चर्चा असल्याची माहिती मिळत आहे. आमची सर्व जनतेला व सर्व अधिकाऱ्यांना एकच विनंती आहे की सोबतच आम्ही हे जे तक्रार आहे या तक्रारीमध्ये आम्ही जिल्हाधिकारी महोदय व इतर जे वरिष्ठ अधिकारी आहेत यांना सगळ्यांना आम्ही हे तक्रार दाखल करतोय. इवन मुख्यमंत्री साहेबांना पण आम्ही हे तक्रार देणार आहोत. तर त्याच्यामध्ये सर्व अधिकाऱ्यांनी या कामाची योग्य ती चौकशी करायला पाहिजे व चौकशीमध्ये दोषी आढळलेल्या प्रत्येक व्यक्तीला, मग ते कर्मचारी असो, सरकारी कर्मचारी असो किंवा कंत्राटदार असो, जे कोणी दोषी आढळेल त्याच्या विरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे व असे जे कंत्राटदार आहेत जे शासनाच्या मूल्याचा किंवा शासनाच्या पैशाचा अपव्यय करत आहेत त्यांना ब्लॅकलिस्टेड करायला पाहिजे व त्यांच्यावर योग्य ती कारवाई करायला पाहिजे. ही आमची एक प्रमुख मागणी आहे.